बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाने भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढला। आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी झाले असून सरकार विरोधात जोरदार घोषणेबाजी कार्यालयावर धडक दिली। पाहूया हा विशेष रिपोर्ट। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि शेतीविषयक प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत या मागणीसाठी मेहकरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी, महिला आणि शिवसैनिक सहभागी झाले होते। मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचताच सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सहभाग घेत सरकारवर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला। वाढते कर्ज, शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे सांगत दानवे यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे। यावेळी कर्जमाफीच्या GRची होळी करण्यात आली असून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। मोर्चानंतर तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण मेहकर शहर दणाणून गेले। सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ही फसवी आहे। ही कर्जमाफीची योजना नसून कर्ज वसुलीची योजना आहे। सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 7/12 कोरा करण्याचं अभिवचन दिलं होतं। सरकारने फसवणूक केलेली ही कर्जमाफी आहे। उद्धवजींच्या काळात एका थंबवर 2 लाखाची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली होती। आता अनेक अटी, अनेक शर्ती याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। प्रोत्साहन अनुदानासाठी सुद्धा वेगळ्या शर्ती टाकलेल्या आहेत। 2017ची कर्जमाफी झाली, 2019ची झाली, 2008ची झाली। याच्यातले जे राहिलेले शेतकरी होते हे सुद्धा या कर्जमाफीच्या कक्षेत येतात। त्यामुळे कर्जमाफी नुसती घोषणा आहे, याच्यातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही। याच्याविषयी माननीय उद्धवजींच्या आदेशाने महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होतंय। आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकरला सुद्धा आंदोलन होतंय। त्यांच्या वतीने इथले खासदार आपले खरात साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणून असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेनं सुरू केलेलं आहे आणि याचा बनवा निश्चित येणाऱ्या काळामध्ये गावागावापर्यंत पोहोचेल। शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सरकार अपयशी ठरलं अपयशी ठरलेलं आहे। सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नाची संवेदना नाही आहे। आज पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही। 33,000 कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं अतिवृष्टीचं, ते सारखं मिळालेलं नाही। आज बाजारामध्ये युरिया मिळत नाही, DAP मिळत नाही। असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे। तेव्हा शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी सरकारला मला असं वाटतं राजकारण करण्यामध्ये सरकार गुंतलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचा हा आवाज उठवणं आमचं जबाबदारी तो आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली उठवतो। रविकांत तुपकर यांचं आंदोलन सुरू आहे बुलढाण्यामध्ये, त्याला आपण समर्थन देणार आहात का? कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन, जो कोणी कर्जमुक्तीसाठी आंदोलन करतो, भूमिका घेतो, त्याच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे। कोणती व्यक्ती असो, कोणती संघटना असो, कारण शेवटी आमचा उद्देश एक आहे। आंदोलन कोण करतो हा दुय्यम भाग आहे आणि म्हणून मला वाटतं कोणी असं उपोषण करत असेल, कोणी असं आंदोलन करत असेल, त्या आंदोलनाच्या मागे आमचा नैतिक पाठिंबा निश्चित। ऑपरेशन टायगर झालं आता, त्यामध्ये सक्सेस झालं, काय भूमिका राहील आता? सक्सेस झाला असं म्हणता येणार नाही। अजून याच्याविषयी शिवसेनेचा संसदीय पक्ष वेगळ्या पद्धतीने निर्णय घेईल। आजचा जो व्हीप होता त्या व्हीप जर पाळला नाही तर त्याच्या कायदेशीर बाबी काय त्या तपासल्या जातील। तेव्हा आपल्याला असं ऑपरेशन सक्सेस झालं असं म्हणणार नाही। असं ऑपरेशन होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही। मिळालेल्या माहितीनुसार खासदार नंतर आता आमदारांचं ऑपरेशन असं काही होणार नाही। अशा 2 वर्षापासून घोषणा होत्या, तरी मग खासदार तोंड लपून का फिरतात? यावं ना, आम्ही गेलो म्हणून सांगावं। जो कोणी गेला असेल त्यांनी यावं जनतेच्या दरबारामध्ये, मग खासदारांची काय हाल होईल बघा। मेहकर मधील या भव्य शेतकरी आक्रोश मोर्चामुळे सरसकट कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।